गहू आणि तांदूळ खाणाऱ्यांसाठी आरोग्य विभागाकडून धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। हेच गहू आणि तांदूळ रोज रोज खात असल्याने पुढे जाऊन गंभीर असे आजार शरीरामध्ये होत असल्याचं आता समोर आलं आहे। त्यामुळे गहू आणि तांदूळ यांना आपल्या घरातून त्या ठिकाणी हद्दपार करण्याची आता वेळ आली आहे। तुम्हाला वाटत असेल की तांदूळ म्हणजे भात आणि गहू म्हणजे चपाती, हे जर हद्दपार जेवणातून केलं तर नेमकं काय खाणार? परंतु आता जी माहिती समोर आली आहे तीच माहिती तुम्हाला आम्ही सांगणार आहे, जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे। गहू आणि तांदळाच्या नियमित सेवनाने गंभीर असे आजार तुम्हाला पुढे जाऊन त्या ठिकाणी होत आहेत। आता त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या भरत्या देखील वाढू लागल्या आहेत। नेहमी त्या ठिकाणी लोक आजारी पडू लागले आहेत। आता आम्ही जी माहिती त्या ठिकाणी शोधून काढल्या आणि ती माहिती आता ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा झटका देखील आता बसणार आहे। अगदी पुराव्यासहित मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे। गहू आणि तांदळाच्या नियमित सेवनाने आज 10 पैकी 7 ते 8 जणांना जे कॉमन आजार पडतात, म्हणजे त्या ठिकाणी डायबिटीज असेल, उच्च रक्तदाब असेल, हृदयरोग असेल, कॅन्सर असेल, किडनीचे आजार असतील, आतड्यांचे आजार असतील, ब्रेन ट्यूमर सारखे आजार मोठमोठे असतील, तर गहू आणि तांदळाच्या नियमित सेवनामुळे आता कदाचित तुम्हाला हे आजार होत आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी समोर आलं आहे। मग आता तुम्ही म्हणाल की गहू आणि तांदूळ हे फार पूर्वीपासून अनेक जण खात आहेत, आमच्या वडिलांनी खाल्लं होतं, आमच्या आजोबांनी खाल्लं होतं, असं तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं असेल। परंतु लक्षात ठेवा, पूर्वीचं जे गहू आणि तांदूळ होतं तर ते एकदम देशी होतं, ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं होतं। परंतु आता जे गहू तांदूळ आलंय त्याबद्दल एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे तुम्हाला आता गहू आणि तांदूळ सोडून इतर जे पदार्थ आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आहेत ते जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व तुमच्या शरीरामधील आजार जे आहेत तर त्यांचं नामोनिशाण मिटणार आहे। जसे की हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, शुगर, बीपी हे आजार जर तुम्हाला असतील तर त्या ठिकाणी यांचं आजारांचं प्रमाण त्या ठिकाणी लवकरात लवकर बरं होण्याचं काम हे पदार्थ आम्ही पुन्हा तुम्हाला पुढे सांगणार आहे, तर ते तुम्हाला करून घेणार आहेत। तसेच तुम्हाला आता भविष्यात जे आजार त्या ठिकाणी मोठमोठे बीपी, शुगर सारखे, कॅन्सर सारखे होऊ लागलेत तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता कधीही हे आजार होणार नाहीत। त्यासाठी गहू आणि तांदूळ सोडून असे कोणते पदार्थ खायचे ज्यामुळे तुम्ही कायम आयुष्यभर निरोगी राहू शकता? बघा, गहू आणि तांदूळ खाण्यापेक्षा हे 4 पदार्थ खावे। तुम्ही पण दररोज गव्हाच्या चपात्या आणि तांदळाचा भात खात असाल तर इथे तुम्ही काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे तांदूळ आणि गहू वापरता ते जुनं त्या ठिकाणी धान्य नाही आहे। बघा, आता नवीन आलेलं गहू आणि तांदूळ तुम्ही खात आहात, हे आता वेगवेगळ्या हायब्रिड धान्य तुम्ही आता खात आहात, म्हणजे देशी गहू त्या ठिकाणी आता हे नाही आहे आणि ओरिजिनल तांदूळ सुद्धा तुमच्या आता या ठिकाणी आता आरोग्यासाठी तुम्ही खात नाही आहे। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही हे गहू आणि तांदूळ खायचं नाही तर नेमकं खायचं काय? बघा, याबद्दल सरकारच्या माध्यमातून आरोग्य विभागाकडून महत्त्वाच्या सूचना तुमच्यासाठी आता देण्यात आल्या आहेत। पहिलाच धान्य होतं तर ते मित्रांनो देशी आणि जुनं धान्य होतं, ज्यामुळे कदाचित लोक जास्त काळ त्या ठिकाणी जगत होती, अगदी निरोगी सुद्धा पहिल्याच्या काळी राहत होती। मग आता त्या ठिकाणी कोणतं धान्य तुम्हाला आता खायला पाहिजे, कोणता पर्याय आहे? बघा, आता बघा या ठिकाणी गहू आणि तांदळाला कोणता पर्याय असणार आहे की ज्याच्यामुळे तुमची रोगप्रतिकार क्षमता वाढेल, तुम्हाला कोणतेही आजार इथून पुढे होणार नाही, तुम्ही कायम निरोगी राहाल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आजारी पडला असाल, तुमच्या शरीरामध्ये कोणताही त्या ठिकाणी आजार जर असेल तर आता ही धान्य तुम्हाला आम्ही पुढे सांगणार आहे। त्या धान्यामध्ये तुमचे आजार सुद्धा बरे होण्याची त्या ठिकाणी ताकद असणार आहे। तर त्याकरिता व्हिडिओमध्ये 5 ते 6 त्या ठिकाणी धान्य तुमच्यासाठी आता घेऊन आलेले आहोत, जे पृथ्वी तलावर एक सुपर फूडपेक्षाही जास्त चमत्कारी धान्य तुम्हाला आता या ठिकाणी असणार आहेत। हे धान्य नवीन नाही आहेत तर जुनंच धान्य तुम्हाला सांगणार आहे, जे मागील 500 वर्षापासून आपले पूर्वज लोक त्या ठिकाणी मित्रांनो खात होते। सरकारच्या काही धोरणामुळे जो दुष्काळ अन्नाचा पडला होता त्या काळात जी काही धोरणे सरकारने राबवली गेली तर हरित क्रांती झाली, त्यामुळे आज गहू आणि तांदळाचे उत्पादन आजपर्यंत आपण खाल्लेलं आहे आणि खात पण आहोत। त्यावेळी गरजेचं होतं की आत्ताच्या काळात आपला आहार बदलण्याची आपल्याला फार गरज आहे, तर त्यामुळे 5 धान्याचे प्रकार तुम्ही आहारात ठेवले तर तुमची रोगप्रतिकार क्षमता जबरदस्त रीतीने
त्या ठिकाणी आता वाढायला मदत होणार आहे। तुमचे जे काय हृदयरोग असतील, इतर डायबिटीस तुम्हाला असेल, ब्लड प्रेशर असतील, असं सर्वच प्रकारचे जे कॉमन आजार आजकाल प्रत्येकाला या ठिकाणी वाढत आहेत। अगदी लठ्ठपणा सुद्धा असेल तर तो सुद्धा कायमस्वरूपी तुम्हाला होण्याचा आता प्रश्न येणार नाही। आणि एवढं सगळं सोडा तर कोणताही आजार बरं करण्याची क्षमता सुद्धा आता आम्ही सांगणार आहे त्या धान्यामध्ये असणार आहे। व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नुसती धान्यांची नावेच सांगणार नाही, तर त्याच्या मागची सायंटिफिक माहिती देखील मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे, की ज्यामुळे तुम्हाला समजेल की गहू आणि तांदळाने नेमकं शरीरामध्ये जाऊन त्या ठिकाणी काय होतं, ज्यामुळे जास्त आजार त्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये का उद्भवू शकतात। आणि नवीन जे धान्य आपल्या आहारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला आता सांगणार आहे, जे काय काय वेगळं होतं, कोणकोणते आजार ज्यामुळे आपल्याला बरा होतो, हे अगदी काळजीपूर्वक आता व्हिडिओ तुम्ही त्यासाठी पाहत राहायचा आहे। कारण की मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत हा व्हिडिओ आहे। फार रिसर्च करून त्या ठिकाणी माहिती घेऊन हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनलेला आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। जगातले सगळ्यात पॉवरफुल धान्याविषयी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता माहिती देण्याचा प्रयत्न करतोय। कुठलाच रोग तुम्हाला आता व्हायचा प्रश्न येणार नाही। जर रोग तुम्हाला त्या ठिकाणी झाला असेल तर तो सुद्धा बरा होईल आणि कदाचित तुम्ही कायम निरोगी देखील राहू शकता। तर आता कुठले धान्य तुम्हाला त्या ठिकाणी खायला सुरू करायचं आहे बघा। आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आता ही जर धान्य तुम्ही खाल्ली, आता आम्ही गहू आणि तांदूळ सोडून जी धान्य तुम्हाला खायला सांगणार आहे ती जर धान्य तुम्ही खाल्ली तर दवाखान्यात सुद्धा तुम्हाला इथून पुढे जाण्याची गरज येणार नाही। आता कोणतं धान्य आहारात घेतल्याने तुम्ही आजारापासून मुक्त राहाल किंवा अगदी चमत्कारिकरित्या फायदे तुम्हाला त्याच्या या शरीरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। आता बघा, 4 धान्यांची माहिती तुम्हाला सांगत आहे, जे पूर्वी 500 वर्षापासून आपल्या भारतात हे धान्य खाल्लं जात होतं। परंतु 1972चा जो दुष्काळ पडला त्यावेळी आपल्या भारतामध्ये खाण्यासाठी अन्न नव्हतं, त्यामुळे बाहेरच्या राज्यातील आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बाहेरच्या राज्यामधून म्हणजे पंजाबमधून या ठिकाणी गहू मागवलं होतं। तांदूळ इतर राज्यातून त्यावेळी दुष्काळ पडल्यामुळे मागवलं होतं आणि तेव्हापासूनच बाकीचे धान्य सोडून आपण आज तागायत आजपर्यंत गहू आणि तांदूळ हे आपण खात आहोत मित्रांनो। परंतु भारत पूर्वी त्या ठिकाणी असं नव्हते, म्हणजे भारतात पूर्वी असं अजिबात नव्हतं। ऋतूनुसार भरड धान्यांचा भारतीय आहारामध्ये पहिला त्या ठिकाणी समावेश करण्यात येत होता। मग यातील पहिलं जे धान्य होतं ते खाऊन लोक 100 वर्ष त्या ठिकाणी जगत होते, कारण या धान्यामध्ये ताकदही तितकीच होती। त्यामुळे तुमचं पोट, पचन, आरोग्य सुरळीत त्या ठिकाणी पहिल्याच्या काळात आता हे धान्य खाल्ल्यामुळं राहत होतं। मग आता पहिलाचं धान्य नेमकं कोणकोणतं आहे बघा। यामधील पहिलं धान्य जर तुम्ही खायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमचं पुढे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम त्या ठिकाणी टिकून राहणार आहे आणि हार्ट अटॅक, कॅन्सर, शुगर अशा प्रकारचे आजार सुद्धा आता होणार नाहीत। आणि जर कोणताही आजार तुमच्या शरीरामध्ये आधीपासून जर त्या ठिकाणी असेल तर तो हळूहळू कमी व्हायला देखील सुरुवात होईल। मग कोणकोणती 4 धान्य आहेत बघा। यामधील शेवटची 2 धान्य जी आहेत ती जर तुम्ही रोज आहारात तुमच्या घेतली, जसं गहू आणि तांदूळ तुम्ही जशा प्रकारे आता घेता तसं शेवटची धान्य जर 2 घेतली, तर शेवटचे धान्य तुम्हाला सांगणार ती जर घेतली तर तुमच्या आहारामध्ये जर घेतला तर तुम्हाला 100 वर्षापर्यंत तुम्ही निरोगी राहू शकता, त्या ठिकाणी जगू शकता। कोणत्याही आजाराशिवाय तुम्ही निरोगी राहू शकता। जसं पहिलाची जी माणसं 100 वर्षापर्यंत अगदी दवाखान्याशिवाय किंवा कोणत्याही गोळीशिवाय पहिलाची माणसं त्या ठिकाणी जगत होती, तर त्यामुळे हे 4 धान्य कोणकोणते आहेत, पहिलाची त्या ठिकाणी लोक काय खात होती, कशा प्रकारे आहारामध्ये या पदार्थांचा धान्यांचा समावेश करायचा आहे, कोणकोणती धान्य आहेत सविस्तर सांगतो बघा। पहिलं धान्य तुम्हाला सांगणार आहे, आता तुम्ही तुमच्या आहारामध्ये नाचणीची भाकरी आता इथून पुढे तुम्ही त्या ठिकाणी चालू करायची आहे। आता गव्हापेक्षा आणि तांदळापेक्षा 100 पटीने जास्त ताकद या नाचणीच्या भाकरीमध्ये असते। पहिलाची लोक नाचणीची भाकरी खूप खायचे म्हणून ते तंदुरुस्त राहायचे, परंतु आताचे लोक गहू आणि तांदूळ यालाच या ठिकाणी प्राधान्य देतात। तर बघा, आता बघा, तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही आता नाचणीची भाकरी त्या ठिकाणी प्राधान्य द्या आणि म्हणूनच तुमच्या शरीरामध्ये जास्त त्या ठिकाणी जर तुम्ही गहू तांदूळ खाल्ला तर आजार होऊन बसतात। त्यामुळे आता तुम्हाला त्या ठिकाणी नाचणीची भाकरी खाण्याचे फायदे त्या ठिकाणी समजून सांगतो। जी नाचणीची भाकरी तुम्हाला आता या ठिकाणी सुरू करायची आहे।
बघा कोणकोणते आहेत नाचणीच्या भाकरी खाण्याचे फायदे, आणि त्यानंतर नाचणीची भाकरी फायदे सांगितल्यानंतर तुम्हाला 3 धान्य त्या ठिकाणी पुढचे सांगणार आहे, जे तुमच्या आहारामध्ये तुम्ही जसं गहू आणि तांदूळ खाता तसं तुम्हाला या ठिकाणी ते आहारामध्ये समाविष्ट करायचं आहे। आता बघा, नाचणीची भाकरी जर तुमच्या आहारामध्ये दररोज चालू केली तर कोणकोणते फायदे तुम्हाला मिळणार आहेत बघा। शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कार्बोदके, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही त्या ठिकाणी आता ही भाकरी खाल्ल्याने वाढते, ज्यामुळे आपली हाडे, दात एकदम मजबूत राहतात। त्या ठिकाणी धमन्याही त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी रोज नाचणीची भाकरी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील धमन्याही त्या ठिकाणी सुरळीत राहतात। बघा आता तसेच तुमच्या शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल नाचणीच्या भाकरीमुळे नियंत्रण राहण्यास मदत होते। विशेषत म्हणजे नाचणीची भाकरी प्रतिकारशक्ती वाढवण्यासही तुमची मदत करत असते। त्यामुळे नाचणीच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही आहारामध्ये तुमच्या त्या ठिकाणी घेऊ शकता। नाचणीची भाकरी खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण त्या ठिकाणी वाढते, ज्याला रक्ताची कमतरता ज्या लोकांना आहे तर अशा लोकांनी नाचणीची भाकरी आता खायला सुरू करायची आहे। सध्या वजन वाढीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना आपल्याला दिसून येते, त्यामुळे ज्यांचं वजन कमी करायचं आहे त्यांनी नाचणीच्या भाकरीचा आता त्या ठिकाणी आहारात तुमच्या समावेश करायचा आहे। त्यामुळे वजन तुमचं नियंत्रणात राहण्यास मदत होते। पोटात गॅस धरणे, पोटदुखी, अपचन यासारख्या तक्रारीवर नाचणी गुणकारी असते। नाचणी पचायला हलकी असते, त्यामुळे तुम्ही आजारी असाल तर अशा वेळी नाचणीची खीर, नाचणीचे दिरडे तर त्या ठिकाणी तुम्ही खायला सुरू करायचं आहे। दुसरं धान्य चालू करायचं आहे ते म्हणजे मकाची भाकरी। बघा पहिल्याची लोक काय करायची होती, त्या ठिकाणी मकाची भाकरी खात होती। गहू आणि तांदूळ हे पहिला खाल्लं सुद्धा जात नव्हतं। नाचणीची भाकरी त्या ठिकाणी मकाची भाकरी ते खायचे, त्यामुळे 100 वर्षापर्यंत जगायचे, म्हणूनच ते एकदम तंदुरुस्त राहायचे। आता मक्याच्या भाकरी खाण्याचे फायदे आपण त्या ठिकाणी लगेचच आता बघून घेऊया। तर बघा आता ही भाकरी खाण्याचे अनेक फायदे आहेत। यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनक्रिया तुमची सुधारते, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या कमी होतात। तसेच मकामध्ये त्या ठिकाणी व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन असल्याने दृष्टी सुधारते आणि हृदयरोगापासून तुम्हाला त्या ठिकाणी संरक्षण मिळण्यास मदत होते। त्यामुळे मक्याची भाकरी तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता। मित्रांनो, गहू आणि तांदूळ याच्यामध्ये जास्त फायदे आपल्याला मिळत नाहीत, परंतु आता हे पदार्थ तुम्हाला सांगत आहे, जर तुमच्या आहारामध्ये हे पदार्थ तुम्ही समाविष्ट केला तर नक्कीच तुम्हाला जास्त फायदे मिळतात। आता 3 नंबरचा आणि 4 नंबरचा पदार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुम्ही या ठिकाणी आता खात पण असाल, तिचं नाव आहे ज्वारीची भाकरी। आता या भाकरीने तुमची पचनक्रिया सुधारते। ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने तुमची पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता त्या ठिकाणी टाळता येते, मधुमेह त्या ठिकाणी नियंत्रणात आता ठेवता येतो। ज्वारीमधील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते, त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी आता ही फायदेशीर आहे। वजन कमी करण्यासाठी देखील ज्वारीच्या भाकरीमध्ये समाविष्ट केला जातो। या ज्वारीच्या भाकरीमध्ये कॅलरीज कमी असल्याने, फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते। हाडे तुमची मजबूत होतात। आता ज्वारीमध्ये प्रथिने आणि खनिज असल्याने ती हाडे मजबूत तुमची करण्यास मदत करतात, शरीराला ऊर्जा देते। ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्स असल्याने शरीराला ऊर्जा जास्त मिळते। आता बघा 4 नंबरची भाकरी आहे ती म्हणजे बाजरीची भाकरी। आता बाजरीच्या भाकरीमध्ये ग्लुटेन फ्री, बघा ग्लुटेन फ्री असतं। ग्लुटेन फ्री असल्याने आता ज्यांना गहू पचत नाही बघा, त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ती म्हणजे बाजरीची भाकरी। वजन कमी करण्यास मदत करते। बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने आणि कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत करते। हृदयासाठी चांगले आहे बघा। बाजरीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण त्या ठिकाणी जास्त असल्याने ते हृदयासाठी देखील फायदेशीर आहे। पचनक्रिया सुधारते। बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता त्या ठिकाणी टाळता येते। त्वचेसाठी सुद्धा चांगली आहे भाकरी। बाजरीमध्ये असलेले पोषक घटक त्वचेसाठी चांगले असतात, त्यामुळे त्वचा चमकदार आणि कायम निरोगी राहते। तर मित्रांनो, गहू हे पचायला जड असतं। जर तुम्ही आता मक्याची भाकरी, त्यानंतर नाचणीची भाकरी, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्वारीची बाजरीची भाकरी खाल्ली तर नक्कीच तुमच्या आरोग्याला त्या ठिकाणी जास्त फायदे मिळू शकतात। गहू आणि तांदळापेक्षा तर नक्कीच फायदे जास्त तुम्हाला मिळू शकतात। त्यामुळे ते खाण्याच्या ऐवजी हे तुम्ही भाकरी खाल्ली तर नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी एक चांगला उत्तम पर्याय असू शकतो।
तर मित्रांनो, तुमच्या आरोग्यासाठी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या टिप्स पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।